नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर हा आहे आपला पहिला ब्लॉग. हॅलो नमस्कार. तर आता बघा आमचं गेट टुगेदर आहे आणि आम्ही शाळेत जाणार आहेत. आता ह्या दोन माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत, तुम्ही बघून घ्या. ही अनुराधा आणि ही सविता. तर अजून पुढे तुम्हाला दाखवते, चला. मी जान्हवी. तुला कसं वाटतंय आता मम्मीच्या शाळेत चाललो तर? भारी वाटतंय. ओके, तर आता आम्ही निघालेलो आहे शाळेत. ही सविता इथं उभा आहे आणि ही तिकडून आली आहे. त्यानंतर ह्या दोघी आल्या होत्या आणि त्याच्यानंतर पुढे कीर्तीसुद्धा आली होती. सो चाललो होतो आम्ही शाळेकडे. हा श्लोक त्यांच्या खेळात जायचं म्हणत होता, अनुराधाचा मुलगा, पण त्याला म्हणलं चल सरळ शाळेत जाऊया. त्यानंतर हळूहळू पुढे भेटतच गेल्या मुली. ही माया. तर असं सगळं आम्ही शाळेमध्ये आलो होतो. हे आमच्या शाळेची पाटी, मत्स्योदरी विद्यालय, खुंगर्डे हातगाव शाळेचं नाव आमच्या. तर आम्ही जाणार आहोत खूप वर्षानंतर, खूप म्हणजे 10 वर्षानंतर शाळेमध्ये आम्ही जाणार आहोत. कारण 10 वर्ष झालं शाळा सोडून, पण आतमध्ये नव्हतोच गेलो. बाहेरून कितीदा बघितली पण आतमध्ये नव्हतो गेलो. तर खूप आनंद वेगळाच होता. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसतही असेल. सो खूप भारी वाटत होतं. आता 10 वर्षामध्ये ऑफकोर्स शाळेमध्ये खूप बदल झालेला असेल. तर समोर अशी मोठमोठी निलगिरीची झाडे होती, तर ती तोडून इथं काहीतरी बाग तयार करण्यात आली होती. तुम्ही मागे ऐकू पण शकता मुली काय म्हणतात ते. तर हो, म्हणजे आपण बदललो तर शाळा तर बदलणारच ना. मुलं मुलीसुद्धा खूप बदलल्या होत्या. आता ह्याच दोघी बघा ना, म्हणजे कोणी आपल्या लाईफमध्ये पुढे गेलं होतं तर कोणी आपल्या करिअरमध्ये पुढे गेलं होतं. आता हेच बघा, म्हणजे जी मुलं सायकल घेऊन येत होती ती आज स्कूटर, मोटरसायकल घेऊन आलेली. म्हणजे इथं सायकल दिसत होत्या सगळ्या, तर सगळ्या आज मोटरसायकल होत्या. म्हणजे खूप बदल झालेला आहे. आता इथं काही मुलं बसलेली होती, क्लासमेट माझे. तर म्हणजे खूप भारी वाटत होतं. एक फिलिंग वेगळीच होती की लहानपणीचे ते दिवस परत आले की काय असं वाटत होतं. तर थोडं पाणी पिऊन हे आमच्या शाळेचे तात्या जे घंटी वाजायची आणि त्याच्यानंतर एवढा आनंद व्हायचा की लगेच वर्गातून बाहेर पडायचो शाळा सुटली म्हणून. तर इथं आमचं नियोजन चाललं होतं रांगोळी काढण्याचं. तात्याला म्हटलं की थोडीशी रांगोळी द्या, म्हणजे रांगोळी काढू आपण. इथं काहीतरी कार्यक्रम झाला होता वाटतं अगोदर शाळेमध्ये, तर तेच फळ्यावर लिहिलेलं होतं. तर बदल तर खूप झालेत शाळेमध्ये, पण काही गोष्टी अजूनही तशाच आहेत आणि राहतील. म्हणजे हेच की काही कार्यक्रम वगैरे असलं तर फळ्यावर ते त्याच्या शुभेच्छा किंवा सुविचार ते लिहिणं. तर इकडे तुम्ही बघू शकता की कधी मोबाईल हातात न घेतल्यासारखं सगळेजण मोबाईलमध्ये बिझी झालेले आहेत. इकडे आता आमची रांगोळीसुद्धा कंप्लीट झाली होती. मी तुम्हाला दाखवते. अगदी साधी सोपी रांगोळी आम्ही काढली होती. तर गेट टुगेदरचा पार्ट 2 लवकरच येत आहे. सो पुढची धमाल मस्ती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट करा.